मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओचा टॉपिक ना थोडासा नाजूक आहे, तर त्याच्यामुळे ना आपल्या कानाला इयरफोन तुम्ही आधीच लावा। तर मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे जाणून घेणार आहोत की मित्रांनो बघा, तुम्ही ना अशा काही बायकांना तुम्ही बघितलं असेल की काही बायकांचे स्तन ना म्हणजे त्यांचे बॉल ऑटोमॅटिक ना दिवसेंदिवस आकाराने मोठे मोठे होत असतात। म्हणजे काही बायकांचे स्तन ना म्हणजे आपोआप दिवसेंदिवस आकाराने मोठे मोठे होत असतात। सो त्याच्या पाठी ना नक्की कारण काय असतं की म्हणजे त्या बाईचे स्तन ना ऑटोमॅटिक म्हणजे दिवसेंदिवस मोठे मोठे का होत असतात। सो मित्रांनो बघा, मी ना ह्या सब्जेक्टवरती मी रिसर्च केलं आणि माझ्यासमोर ना अशी 3 म्हणजे कारणं माझ्यासमोर आली की म्हणजे 3 कारणं ना किंवा जे 3 कामं जर त्या स्त्रीकडून ना जर होत असतील, सो म्हणजे त्या स्त्रीचे स्तन ना आपोआप दिवसेंदिवस आकाराने ना मोठे मोठे होत असतात। सो मित्रांनो, ती 3 कारणं किंवा ते 3 कामं कोणती आहेत तर त्याच्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व काही सांगणार आहे। तर त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते। तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना, सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करा। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं कारण आहे किंवा जे पहिलं काम आहे ते काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बघा, जास्त प्रमाणामध्ये आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या बॉयफ्रेंडसोबत टपाटप करणं, म्हणजेच मित्रांनो आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या ना बॉयफ्रेंडसोबत संबंध बनवणं। बघा मित्रांनो, सायंटिफिकली ना ही गोष्ट प्रूफ झालेली आहे की म्हणजे जर एखादी बाई ना जर आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच एका पुरुषासोबत जास्त ना टपाटप करत असेल, जास्त ना संबंध बनवत असेल, सो असं केल्याने ना बाईच्या अंगामध्ये जो इस्ट्रोजन नावाचा हार्मोन असतो, म्हणजे जे इस्ट्रोजन जे नावाचं केमिकल असतं, सो तो केमिकल ना किंवा तो हार्मोन बाईच्या शरीरामध्ये ना जास्त प्रमाणामध्ये स्त्रवित व्हायला सुरुवात होते। आणि म्हणजे जर एखाद्या बाईच्या शरीरामध्ये तो इस्ट्रोजन ना जास्त प्रमाणामध्ये स्त्रवित झाला ना, सो म्हणजे असं झाल्याने त्या बाईच्या शरीराचा ना जो विकास असतो, बाईच्या शरीराची जी ग्रोथ असते म्हणजे ती ना दुपटीने व्हायला सुरुवात होते। म्हणजे मित्रांनो, इस्ट्रोजनची मात्रा ना म्हणजे जर वाढली, सो म्हणजे त्या बाईचा ना म्हणजे जे स्तन असतात, त्या बाईचे जे नितंब असतात किंवा त्या बाईची ना जी पूर्ण फिगर असते, तर म्हणजे ती फिगर ना म्हणजे दुपटीने म्हणजे जास्त वेगाने म्हणजे तिची फिगर ना सुधारायला सुरुवात होते। आणि त्याच्यामुळे पण ना बायकांचे स्तन आणि बायकांचे नितंब जास्त संबंध बनवल्यामुळे आपोआप ना वाढायला सुरुवात होतात। तर मित्रांनो, हे ना पहिलं कारण आहे। आता त्याच्यानंतर जे दुसरं कारण आहे, सो ते दुसरं कारण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, एक ना विशिष्ट प्रकारचा व्यायाम केल्यामुळे, काय बोललो मी, एक ना विशिष्ट प्रकारचा व्यायाम केल्यामुळे। आता बघा मित्रांनो, ज्या बाईला ना तुम्ही बघता की म्हणजे त्या बाईचे स्तन ना दिवसेंदिवस आकाराने ना मोठे होत चाललेले आहेत, सो मित्रांनो असं पण असू शकतं की ती बाई ना एक विशिष्ट प्रकारचा व्यायाम म्हणजे ती करत असेल। म्हणजे मित्रांनो, म्हणजे व्यायामामध्ये ना असा पण एक व्यायाम असतो की म्हणजे जो व्यायाम ना खास आपल्या स्तनांसाठी आणि आपल्या नितंबासाठी तो व्यायाम असतो। म्हणजे मित्रांनो, जर एखाद्या बाईला ना आपल्या नितंबांचा आकार किंवा आपल्या स्तनांचा आकार जर तिला वाढवायचा असेल ना, सो त्याच्यासाठी पण ना म्हणजे एक ना विशिष्ट प्रकारचा व्यायाम हा ना जिममध्ये सांगितला जातो। म्हणजे तुम्हाला जर माझ्या बोलण्यावरती ना जर विश्वास नसेल, सो तुम्ही ना गुगलवरती सर्च करा किंवा जर तुम्ही जर जिममध्ये जात असशीला, सो तुम्ही तुमच्या जिम ट्रेनरला तुम्ही विचारू शकता की म्हणजे असा पण व्यायाम ना जिममध्ये केला जातो। सो मित्रांनो, तो पण व्यायाम ना ती बाई करत असू शकते आणि त्याच्यामुळे ना त्या बाईचे स्तन ना दिवसेंदिवस तुम्हाला वाढलेले दिसतात। आता त्याच्यानंतर जे तिसरं कारण आहे किंवा जे तिसरं काम आहे, सो ते तिसरं कारण आणि ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो मेडिकल ट्रीटमेंट। होय मित्रांनो, काय बोललो मी, मेडिकल ट्रीटमेंट। आता बघा मित्रांनो, तुम्ही ना ज्या स्त्रीला
बघता किंवा ज्या बाईला बघता, ज्या बाईचे स्तन ना किंवा तिचे नितंब आकाराने ना दिवसेंदिवस मोठे मोठे होत चाललेले आहेत. सो असं पण असू शकतं की त्या बाईच्या आयुष्यामध्ये ना कोणती मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे ती बाई ना घेत असू शकते. म्हणजे मित्रांनो असं पण असतं की म्हणजे त्या बाईला ना कोणता आजार असेल आणि त्या आजाराच्या गोळ्या ना ती बाई कायमच्या खाते किंवा ती बाई ना खास डॉक्टरकडे जाऊन अशा गोळ्या खाते की म्हणजे ज्या गोळ्या खाऊन ना त्या बाईचे स्तन आणि तिचे नितंब आपोआप वाढतील. कारण मित्रांनो म्हणजे मेडिकलमध्ये ना म्हणजे मित्रांनो सायन्समध्ये अशा पण गोळ्या आणि अशा पण मेडिसिन्स अशा आढळतात की म्हणजे ज्या गोळ्या खाल्ल्यानंतर ना शरीरामधले हार्मोन्स दुपटीने वाढायला सुरुवात होतात. आणि म्हणजे एकदा का शरीरामध्ये ना जे आपले हार्मोन्स असतात म्हणजे ते हार्मोन्स ना दुपटीने वाढायला सुरुवात झाली की आपल्या शरीराची ग्रोथ, आपल्या शरीराचा विकास दुपटीने व्हायला लागतो. आणि म्हणजे त्याच्यामुळे पण ना बायकांचे स्तन आणि बायकांचे नितंब दिवसेंदिवस ना आकाराने मोठे मोठे होत असतात. तर मित्रांनो ही 3 कारणं ना माझ्यासमोर आली आणि ही 3 कारणं ना मला पटली. सो मित्रांनो जर तुम्हाला ना ह्याच्या व्यतिरिक्त पण कोणतं जर चौथं कारण म्हणजे जर तुम्हाला माहीत असेल सो ते चौथं कारण ना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. सो आपल्या बाकीच्या पण भावांना ना ते चौथं कारण वाचायला भेटेल. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.